ओसाड पडलेलं माळीन तर सापडलं, पण तिथली माणसं नाही. भाव दोघं तिघ जण त्या अपघातात गेलं, 3 भावजया गेल्या, 2-3 भासं गेलं, थोरली मुलगी माहिती तर ती गेली, ती 2 मुलं गेली. गावाला जपणारी आणि गावाची आठवण काढणारी आता काहीच माणसं शिल्लक होती. तिथे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी बोलणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. त्यांच्याशी संवाद साधणं म्हणजे त्यांच्या जखमावर पुन्हा बोट लावल्यासारखं वाटत होतं. त्या जखमा सुकणाऱ्या नव्हत्या आणि पुढे नसतील, पण गोष्ट सुरू करण्यासाठी गरजेचा होता तो संवाद. त्यांना बोलतं करण्यासाठी आपणही त्यांच्यात एक आहोत ह्याची जाणीव करून देणं आणि त्यांच्याप्रती तो जिव्हाळा, आपुलकी आणि आपल्या बोलण्यातून त्यांना जाणवणं गरजेचं होतं. आणि मग एक एक हात असे जोडत माळींचे अनेक हात आपल्या कथेशी जोडले गेले. त्यांच्याशी बोलताना, त्या दिवसाविषयी जाणून घेताना अनेक धागेदोरे सापडले. काय सांगू, लय गावाचा चांगला होत आला होता, पण विसरण्यात. आणि या धागेदोरांनी विणली गेली एक होतं माळींची गोष्ट.